नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये। आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हरिहर वीरामल्लू या बहुचर्चित पण तितक्याच निराशाजनक ठरलेल्या चित्रपटाचं रिव्ह्यू। चित्रपटाची कहाणी ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असली तरी ती खूपच ढसाळपणे मांडलेली वाटते। वीरामल्लू या डाकूची योद्धाची कथा सांगताना पटकथेत फारसं नवं काही वेगळं दिसत नाही। इतिहास आणि काल्पनिकतेचा योग्य मिश्रण करण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे। पवन कल्याणचा अभिनय काही ठिकाणी प्रभावी वाटतो, पण त्याची ऊर्जा आणि स्टाईल या पात्राला शोभत नाही। त्याचा लूक आणि बॉडी लँग्वेज या ऐतिहासिक पात्रासाठी फारसं जमून आलं नाही। नायिका निधी अग्रवालकडून फारसं विशेष काही मिळत नाही। बॉबी देओलने औरंगजेबाचं पात्र निभावलं असलं तरी त्यात काही वजन वाटत नाही। चित्रपटात CGI आणि VFXचा वापर खूप झाला आहे, पण ते दर्जेदार वाटत नाही। काही दृश्य तर अगदी TV सिरियलसारखी कृत्रिम वाटतात। संगीतही लक्षात ठेवण्यासारखं नाही आणि काही प्रसंग तर अगदी कंटाळवाणे झालेल्यासारखे वाटतात। या चित्रपटामध्ये सकारात्मक बाजूपेक्षा कमकुवत बाजू जास्त आहेत। अतिशय संत आणि ताणलेली पटकथा, CGI आणि कृत्रिम ॲक्शन, पात्रांमध्ये भावनिक जोड नसणे, संवाद हे खूपच साचेबद्ध आणि प्रभावहीन वाटतात। या चित्रपटाची सकारात्मक बाजू म्हणजे त्याचे सेट्स आणि कॉस्ट्यूम काही ठिकाणी भव्य दिसतात। हरिहर वीरामल्लू एक संधी वाया घालवलेला चित्रपट आहे। त्यात ऐतिहासिक वजनदारी असतानाही मांडणी आणि तांत्रिक बाबीत चूक केल्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवण्यात अपयशी ठरतो। पवन कल्याणने फॅनसुद्धा पूर्ण समाधान घेऊन थिएटरमधून बाहेर पडतील याची शंकाच आहे। शेवटी जर तुम्हाला सशक्त पटकथा, चांगला अभिनय आणि दर्जेदार VFX हवे असतील तर हा चित्रपट टाळला तरी हरकत नाही। मी या चित्रपटाला 1 स्टार रेटिंग देईल। तुम्ही हा चित्रपट बघू नये हीच माझी इच्छा आहे। अशाच प्रामाणिक आणि स्पष्ट रिव्ह्यूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, काही आवडलं नसेल तर कमेंट करून नक्की कळवा। मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत धन्यवाद आणि धन्यवाद।